चिल्ले पिल्ले सगळ्यात मोबाईल सगळे बंद करा नाही तर मोबाईलला हकलू. आम्ही जर एवढे जीव तोडून तुमच्याकडे आलेलो आहोत कशासाठी? आमचे मोबाईल आम्ही गाडीतच ठेवतो. तर प्रश्न आता आपल्याला मनाशी पडला पाहिजे, जर घटनेने आम्हाला एवढे सगळे हक्क दिलेले, आम्हाला घटनेने जगायचे अधिकार दिलेले, मग आम्हाला ते मिळत का? आम्हाला ते मिळत का नाही? आणि कोणी तुमचा नेता, यांचा नेता, यांचा नेता, यांचा नेता असं कोणी सांगतो का तुम्हाला? तुम्हाला घटनेने अधिकार दिले अरे सांगतो का? तुम्हाला माणसासारखं जगण्यासाठी हे 5 गोष्टी मिळाल्याच पाहिजेत. एक कायद्याने भारतीय राज्य घटनेने आम्हाला सांगितलेलं आहे. हे सांगितलं असताना देखील आम्हाला ते मिळत नाही, कारण आमचे सगळे नेते नालायक. ते या देशाचे शेटजी भटजीचे दलाल आहेत. तुमच्या इथे आता दलाल असतील ते म्हणजे असं आहे, ती साखळी अशी आहे की आमदार खासदार आहेत ते शेटजी भटजी दलाल आहेत, आणि तुमच्या गावातले आडूबाडू आहेत ते आमदार खासदाराचे दलाल आहेत. आणि ते सांगणार तुम्हाला अरे कुठे चालले, असं कुठे होतं का? आम्ही जे म्हणतोय तुम्हाला देऊ ठीक आहे, आमच्या खिशात नाही का? आम्ही म्हणतोय तुम्हाला आम्ही जमीन देऊ ठीक आहे, आमच्या भाची. आम्ही म्हणतोय की तुम्हाला माणसासारखं जगता आलं पाहिजे ठीक आहे, आम्ही आमच्या खिशातून देणार देतात. जो कोणी म्हणतो की मी खिशातून देतो त्याला जोड्याने मारलं पाहिजे, कारण ते खोटं आहे आणि कोणीही खिशातून देऊ शकत. हे आपल्याला मिळवायचं, हे आपल्याला, आणि हे मिळवायचं आपल्याला कोणी शिकवलेलं नाही. तो रस्ता दाखवायला आम्ही तुमच्याकडे आलेलो. आम्ही नाही म्हणत की आम्ही देतो, उलट मी असं म्हणतो की ही माझ्या ज्याचं पाठीला पोट सुटलंय त्याच्यासाठी काम करणं ही माझ्या मनाची तळमळ आहे. दुसरं काही याच्यात ढोंग नाही, याच्यात खोटारडेपणा नाही. खोटारडेपणा असता, ढोंग असता तर आल्याबरोबर तुमच्याकडून काहीतरी अगोदर घेतलं असतं किंवा तुम्हाला काहीतरी मागितलं असतं की आम्हाला नंतर मत द्या, आम्हाला नंतर अमकं द्या, असं म्हटलं असतं. मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मी तुम्हाला लिहून देतो, प्रत्येकाने घरात लिहून ठेवा, मला स्वतःला याच्यात या देशात काहीही व्हायचं. मी आणि न्यायमूर्ती सावंत ते 82 वर्षाचे आहेत, मी 70 वर्षाचा आहे. आम्हाला देशाने आणि समाजाने सगळं दिलेलं आहे. मी तुमच्यासारखा माझ्या आईला 62 पैसे रोज होता, मला 36 पैसे रोज होता, आणि माझ्या वडिलांना 88 पैसे रोज होता. मी स्वतः 4 वर्ष 7वी नंतर मजुरी केलेली आहे. त्याच्या नंतर मी हायकोर्टाचा न्यायमूर्ती झालो. हायकोर्ट कोणी बघितलं का? सुप्रीम कोर्ट कोणी बघितलं का? हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपर्यंत पोहोचलो म्हणजे देशाने मला सगळं दिलं का? समाजाने मला सगळं दिलं का नाही? तिथं जेव्हा मी बघितलं, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जेव्हा मी बघितलं की ज्या समाजातून मी आलो त्यांना तर हायकोर्ट माहितीच नाही. त्यांना हायकोर्ट, त्यांना इथं न्याय मागायला यायची सोयच नाही. पण ज्या समाजातून मी आलो त्यांना जर तिथं बसून मी न्याय देत नसेल आणि मी शेटाभाटांच्या केसेस तिथं सोडवत असेल तर माझ्यासारखा हरामखोर बीज का नाही? म्हणून मी वयाच्या 47व्या वर्षी, तुम्ही कोणी तुमच्या नातेवाईक वकील असेल त्याला विचारा, मी वयाच्या 42व्या वर्षी हायकोर्ट जज झालो आणि 5 वर्षात नोकरीला लाथ मारून तुमच्या बरोबर कामाला. त्याचं कारण एवढं की मी 5 वर्षात बघितलं की मी ज्या कष्टकरी समाजातून आलो, कष्टकरी समाज जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, लक्षात ठेव. भाकरीला काय जाते का? जमिनीला काय जाते का? तुम्हाला जातीमध्ये धर्मामध्ये अडकून ठेवून तुम्हाला गरीब ठेवण्याची ती यंत्रणा. म्हणून मी हे सगळं सोडलं. मला पुढची 18 वर्ष सर्व्हिस होती.
तुम्हाला कोणी हरामखोर म्हणतील की त्यांनी न्यायमूर्ती पद कशाला सोडलं? न्यायमूर्तीला देशामध्ये कुणीही काढू शकत नाही नोकरीवरून. कुठला न्यायमूर्ती? सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाच्या न्यायमूर्तीला काढण्याची व्यवस्थाच नाही कायद्यात. कायद्यात काय व्यवस्था आहे? एखाद्या न्यायमूर्ती फारच महाग झाला तर त्याला काढण्यासाठी पार्लमेंटमध्ये 100 पैकी 67 मतं लागतात. किती? म्हणजे 543 खासदार आहेत. हिशोब करा किती मतं लागतील काढायला. म्हणजे काढता येतं का? त्यामुळे असं आढळपद सोडून मी तुमच्याकडे आलोय तुमचं सहकार्य मागायला. सहकार्य काय मागतो? मला मंत्री व्हायचं नाही, मला आमदार व्हायचं नाही, मला खासदार व्हायचं नाही, मला कुठलाही पुरस्कार घ्यायचा नाही. कुठलाही पुरस्कार नाही मी आतापर्यंत घेतला नाही. मी गाडगे बाबाच्या पद्धतीने काम करतो आणि गाडगे बाबांनी जसं सांगितलं तसं बाबांनो गरिबीतून बाहेर या. गरिबीतून बाहेर येण्यासाठी मी मार्ग दाखवतो. त्या मार्गाने चाललात तर 100% तुमचं कल्याण होणार. माझ्या आजच्या राहणीमानात काही फरक पडत नाही. मला गाडी आहे, घोडा आहे, माझ्या मुलीची लग्न झालेली आहेत, मुलगा आहे माझा, प्रॅक्टिस करतो. कोणाला काहीही घेणं. तेव्हा माय बापो, कुणी गावातला सगळ्या काही सांगेल, कुणी आमदारा खासदाराचा दलाल तुम्हाला काही सांगेल, माझ्यावर 100% विश्वास ठेवा. मी जे तुम्हाला कबूल केलेले पिवळे रेशन कार्ड मिळवून देणार, तुम्हाला कसायला जमीन देणार, वेळ किती लागणार मला विचारणार. तुम्ही जर म्हटले पिवळे रेशन कार्ड लगेच आपण अर्ज केल्याबरोबर कायदाच आहे. आता सध्या आम्हीच कायदा करून घेतलाय सुप्रीम कोर्टातून. तुम्ही जा बरं पिवळे रेशन कार्ड मागायला. तुम्हाला काय म्हणतात? देत नाही, आता नाही, यादी तयार आहे. आणि ती यादी संपल्याशिवाय त्यांच्या बापाचं बाळाचं आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाचा हुकूम आणलाय. सुप्रीम कोर्टाचा हुकूम काय आहे की तुमची यादी चुलीत घाला, आम्हाला काय घेणं नाही. मग जो अर्ज करील तो दारिद्र्य रेषेत भरतो का नाही, बसतो का नाही, हे 10 दिवसात त्याचा निकाल नाही. असे आम्ही महाराष्ट्रभर लाखो अर्ज केले. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये बरोबर त्याला काय पिक्चर रखण्यात तो काय करतो. असे एकट्या बीड जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये 1 लाख अर्ज केले. 1 लाख. किती अर्ज केले? आणि सभेला लाखो लोक असतात पिवळ्या रेशन कार्डच्या किंवा जमिनी मागायच्या. तिथला कलेक्टर खूप चांगला आहे. तो स्वतः येऊन त्याने सांगितलं की साहेब मी हे सगळे अर्ज, कोण बसतं यादीत कोण बसत नाही याच्यासाठी स्पेशल कॅप्स लावले आणि मी हे सगळ्या अर्जाचा निकाल तुम्हाला 10 दिवसात देता येणार नाही, महिन्यातून महिन्यात. असे ठिकठिकाणी आम्ही पिवळे रेशन कार्ड मिळवले. त्याच बीडच्या कलेक्टरने आतापर्यंत 5000 रेशन कार्ड दिले. 5000 दिले. अर्जच 1 लाख आहेत ना. सोयीने सगळीकडे. आता बाबुळगावला मागच्या आठवड्यात आम्ही अर्ज केले तर सोय कधी सुटी होती. बाबुलदारच्या तहसीलदारने आमच्या राजेंद्र गायकवाडांना फोन केला की सुटी असली तरी मी सगळे अर्ज घ्यायला येणार, माझं सगळं ऑफिस येणार, आम्ही त्या दिवशी सुट्टी घेणार नाही. आणि सुटीचं तहसीलदारने आमचे अर्ज घेतले आणि त्याच्यावर कामाला लागले. त्यामुळे जे आता ताबडतोब कायद्याने मिळू शकतं ते 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ग्रामपंचायत मध्ये जायचा अर्ज करायचा, मला काम पाहिजे, आणि पिवळे रेशन कार्ड घ्यायचं. 2 घेतल्याबरोबर 2 गोष्टी तुमच्या मागताय. जमिनीचा प्रश्न आहे. सगळे तुम्हाला सांगले जमीन मिळणार नाही. जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली तेव्हा सगळ्यांनी सांगितलं स्वातंत्र्य मिळणारच नाही. महात्मा गांधीला पिळत काढलं. आता कायदे आपल्या विरुद्ध आहेत, पण तुम्ही माझ्या पाठीशी लाखाच्या संख्येने उभे राहिलात तर हे सरकार सुद्धा आपण पाडू शकतो आणि आपल्याला जमीन देणारं सरकार आपण, आपल्याला कसायला जमीन देणारं सरकार देखील आपण आणू शकतो. काशीरामचं तुम्ही नाव ऐकलं का रे? काशीराम उत्तर प्रदेशामधला नेता होता, माझा मित्र होता.
आम्ही खूप जवळचे मित्र होतो. त्यांना फक्त एकदा 6 महिने राज्य मिळालं पहिल्यांदा. त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना पहिल्या रात्री बोलवलं, मीटिंग घेतली की मला ताबडतोब भूमिहीनांना जमीन द्यायची, किती दिवस द्याल. आणि 6 महिन्याचं राज्य असताना त्याने 3 महिन्यात 20 लाख एकर जमीन वाटली होती. 20 लाख एकर. सांगण्याचा वस्तू काय, उदाहरण का देतोय मी? जर सत्ता आली तर माणूस काय करू शकतो हे त्याचं उदाहरण. तुम्ही आतापर्यंत काय केलं? पैसे घेतले बद्दल दिले, खरं का? खोटं बोल नका. तुमची गरिबी आहे, तुमची गरिबी आहे ती तुम्हाला पैसे घ्यायला लावते. आमच्या भगिनीने काय माहिती नसतं, भाऊ तिकडे चपटी घेतो तर बटनाचं पाऊस घेतो, काय माहिती. आणि ते दलाल असतात गावागावात, तो घेतो ₹1,00,000, तुम्हाला देतो ₹100. आणि पुन्हा तोच दिशापुढे तुम्हाला पुन्हा 5 वर्षांनी येऊन भेटतो. मागच्या वेळी 100, यावेळी 200. पुढारी जो आहे निवडून येतो तो तर त्याचं तोड तुम्हाला कधी बघायला मिळत नाही. आता तुम्ही एवढे स्वतःच्या खर्चाने आले की नाही? पुढाऱ्याच्या सभेला तुम्ही स्वतःच्या खर्चाने आला असता का? कोळशे पाटील जमीन देतो म्हटला म्हणून तुम्ही आला, नाही तर आला नसता. बरोबर का नाही? सगळे तुम्ही कमी स्वार्थी नाही, पण मला तुम्ही स्वार्थी आहात आवडतंय. का आवडतंय? मला तुमची गरिबी बघवत नाही रे. तुमची गरिबी मला बघवत नाही म्हणून तुम्ही स्वार्थी आहात, ते मला आवडत. मला माझी आई आठवते. आई माझी जिवंत आहे, 90-52 वर्षाची आहे. आम्ही 100 मुलांचा अनाथ आश्रम चालवतो. त्या अनाथ आश्रम चालवते टंकी अजून 92 वर्षाची. तिला जे सुख बघायला मिळालं, तिला आता मरायचं कारणच नाही. आता जेव्हा कधी शरीर थकेल तेव्हाच. सांगण्याचं कारण असं आहे की तुम्ही स्वार्थाने आलात तरी तुमचं स्वागत आहे, पण तुम्ही आतापर्यंत जे पैसे घेऊन मतदान केलं ती सर्वात मोठी चूक आहे. आज इथं शपथ घ्यायची, ज्याचे पैसे घेऊन त्याला मतदान करायचं. पैसे घ्यायचे, पैसे घ्यायचे. तो म्हणेल बापाची शपथ घे, बापाची शपथ घे. मुलाची शपथ घे, मुलाची शपथ घे. काय फरक पडत नाही. परंतु पैसे देणाऱ्याला मतदान करायचं लिहून ठेव. जमीन देणाऱ्याला मतदान करायचं. कोणाला मतदान करायचं? जो कसायला जमीन देईल त्याला मतदान करायचं. आणि ते जमीन देणारे लोक आम्ही तुमच्या पुढे आणून उभे करू. आणि त्यांनी जमीन दिली नाही निवडून आल्यावर तर त्यांना तुमच्या बरोबर आम्ही चौकात मारू. चौकात मारायचा. अरे आम्हाला काय आमदार, आम्हाला काय पंतप्रधानाची भीती आहे? जर आमचं मन साफ आहे तर आम्हाला कोणाची भीती नाही. पण तुम्ही मात्र आता पुढे पैसे देऊन मतदान करणार. पैसे घ्या. जो जो दलाल येईल, ज्याचा ज्याचा दलाल येईल त्याच्याकडून पैसे घ्या. आता हे ऐकल्यावर ते तुम्हाला पैसे द्यायचे पण काळजी करते. इथेच दलाल बसलेले असतील, कारण ह्या हरामखोरांनी पैसे कुठून आणले? तुम्हाला जे पैसे वाटतात कुठून वाटतात? कुठून वाटतात? त्यांचे माझे पैसे आहेत. पैसे त्यांनी आणले ते तुमचेच ओरबडून आणले. ते कसे ओरबडतात? ते तुमच्यासारखे देशामध्ये 100 कोटी लोक आहेत. किती? आणि श्रीमंत 1-2 कोटीच आहेत. श्रीमंत आपण सगळ्यांनी मिळून सुसू केली तर वाहून जातील का नाही? आपण सुसू करत नाही. तू या धर्माचं, तू त्या धर्माचं, तू या जातीचं, तू त्या. अरे आडव्यांनो, गरिबीला जात आहे का? त्यांनी बरोबर केलंय. कोणी? प्रस्थापितांनी बरोबर तुम्हाला फोडलं आणि जोडलं. फोडलं आणि जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली हलका भारी हो हो. आणि विदर्भात तर फार दिसतोय. तो भेदभाव आपल्यातून काढून टाकायचा. टाकलाच पाहिजे. जमीन मिळणार नाही. कशी जमीन मिळणार? ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, याच्यावर आलेले संकट माझ्यावर आलेले संकट आहे. आम्ही अशी जनता उभी केली. आम्ही लोकांना जमिनी वाटल्या. आम्ही अर्ज केले. जिल्हा अधिकाऱ्याने सांगितलं
या जमिनी रिकाम्या आहेत आम्हाला द्या, तसे अर्ज केले. ते देणार नव्हतं आम्हाला माहिती आहे. आम्ही मुख्यमंत्री सगळ्यांना 3 महिन्याची मुदत दिली. 3 महिन्यात कोणी आम्हाला उत्तरच पाठवलं नाही. उत्तर पाठवलं नाही. आम्ही सगळ्यांना सांगितलं दिसेल ती जमीन घ्या आणि कसायला लागा. ही कसायला लागल्यानंतर पोलीस येतात, फॉरेस्टचे लोक येतात. एकाला हात लावल्याबरोबर हजारो लोक जमा होतात की हा माझा भाऊ आहे, याला हात लावाल तर आम्ही सगळे अटक व्हायला तयार. अशी जेव्हा एकी होईल तेव्हा सरकार काय, सरकारच्या बापाला कायदा बदलावा लागेल आणि जमीन द्यावी लागेल. पण तुमची जर एकी, आता मी बघितलं गावागावात मला लोक भेटतात, यांना तुम्ही जमिनी घ्यायला सांगता, मग आमच्या गुरांना जमिनी कुठे राहतात? त्यांचं बरोबर, त्यांचे बरोबर, त्यांचे प्रश्न आहेत, त्यांचे प्रश्न आहेत. आपल्याला गावागावात भांडणं करायची नाही. कष्टकऱ्यांमध्ये भांडणं करायची, त्यांना बरोबर घ्यायचं, त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं. असे गुराचे मालक किती येते, त्यांना गुराला जमीन लागते तर त्यांना सांगायचं तू जमिनीचा मालक हो ना. जो कोणी गुरासाठी जमीन ठेवा म्हणतो त्याला म्हणायचं बाबा तू जमिनीचा मालक हो, आमच्या बरोबर ये. तिकडे ते म्हणतात जंगलात हे यांना शिरू देत नाही. जंगलचा कायदा फार वाईट आहे. जंगलचा कायदा वाईट आहे. तो तुम्हाला जेलमध्ये टाकण्यापूर्वी मला आणि राजेंद्र गायकवाडांना जेलमध्ये टाक. काय काय वाजो काय. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जेलमध्ये जायची तयारी ठेवली पाहिजे. आम्ही जेलमध्ये जातो, तुम्ही काय हे बरं हिशोब. निराळे भेटलेले मिनी निराळे लोक येतात, शिकलेले लोक येतात, न्यायमूर्ती येतात. ते म्हणतात की मी युरोप रिटर्न आहे, मी अमेरिका रिटर्न आहे. मी सांगतो कोळशे पाटील, न्यायमूर्ती कोळशे पाटील जेल रिटर्न. नाही कळलं? मी जेलमधून आलेलो आहे कारण मी गरिबांच्या लढाया लढतो. तुमच्या लढाईसाठी सुद्धा माझी जेलमध्ये जायची तयारी आहे. पण तुम्ही सुद्धा लोकांच्या संख्येने जेलमध्ये यायला तयार असाल तरच सरकार वाकेल, तरच सरकार नम्रपणे आपले कायदे, आपले मागणी मान्य करेल, नाही तर करणार. त्यामुळे आमच्या मागे लाखोच्या संख्येने उभे राहणार का? त्यामुळे जेल वाईट काही, जेल काही वाईट नाही. मी जेलमध्ये राहिलेलो आहे. मी माझ्या सगळ्या बहिणींना सांगतो हेमा मालिनी सारखे गुलगुलीत गाल व्हायचे असेल तर जेलमध्ये जातो. हे घरात फुकणी, ते ओलं सरपण, फुप्पू 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 पेट आहे की नाही? मला गरीब माहिती का? माझी आई दिवस होतो शेतावर कामावर, मी लहान असायचो, आल्यावर म्हणायची आता चुलीत काय पाय घालू. लाकडच नसतातच आपल्याकडे. तुमच्याकडे जरा बरी जंगलं दिसतात, आमच्याकडे नाहीये. तर प्रश्न काय आहे, सकाळी उठल्याबरोबर जेलमध्ये मोठा थर्माल भरून चहा, आणि बायकांचं जेल आणखी चांगलं असतं. पिढी सगळी सोय असते. 9 वाजता दूध केळी असते. दूध सफरचंद. कोणी राहिलं का जेलमध्ये? लाजू नका हो म्हणा. अगदी चोरीच्या केसमध्ये गेलं तरी काय बिघडत नाही. चोरी तर जेलमध्ये 2 वेळचं चांगलं जेवण, भाजी पोळी वरण भात 2 वेळा. त्याच्यापेक्षा काय घरी मिळतं? एका कायद्यावर जेलमध्ये सरकार 250 रुपये खर्च करतं दररोज. किती तुम्हाला मिळतात का बाहेर 250 रुपये? कशाने द्यायचं? जमीन मिळवण्यासाठी जेलमध्ये गेले तर वाईट आहे का चांगलं आहे? मान आहे का अपमान आहे? जे भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी जर आम्ही जेलमध्ये गेलो तर आमचा मान आहे आणि आमचं त्यात मोठेपण आहे. आणि आमच्यासारखे तुमच्यासारख्यासाठी जेलमध्ये गेले तर आणखीच आमचा मान आहे. म्हणून आम्ही जेलमध्ये जातो. आम्हाला जेलची भीती नाही. सुदैवाने कुठलाही आम्हाला रोगराई झालेली नाही, त्यामुळे जेलमध्ये जायला काही अडचण नाही. कोणाला त्या 2 पायाच्या संडासवर बसता येत नाही, कोणाला अनेक प्रॉब्लेम असतात. आम्हाला काही कुठेही बसवा, आम्ही तयार आहोत.
पण कोणासाठी? आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. तेव्हा तुम्ही जर आम्हाला साथ दिली, तुम्ही जर आम्हाला, तर तुमचं जे आम्ही ज्याच्यासाठी आंदोलन उभं करू, म्हणजे पिवळं रेशन कार्ड असेल, तुमचा रोजगार असेल, तुमचा जमिनीचा प्रश्न असेल, तो 100% कोळशे पाणी जीवन देतो पण सोडवल्याशिवाय राहणार नाही, एवढे त्या प्रसंगी मी सांगतो. आणि मला अजून वलगावला जिथे गाडगे बाबांचा देह ठेवला तिथे माझी आता संध्याकाळी 6 वाजता सभा आहे. मला परवानगी देता? मला परवानगी देता? काही अडचण आहे? मला काही समजलंय का? काही नाही समजलेलं असं काय आहे? गाडगे बाबाच्या भाषेत ते म्हणायचे की माझ्या भगिनींनी नवऱ्याची सेवा जरूर करावी, पण नवरा जर दारू पिऊन आला तर त्याच्या तोंडात चुलीतली गरम राख भरावी, आणि एकटीला जमलं नाही तर आजूबाजूच्या बायकांना बोलवावं. ही दारू, हे खोटं बोलणं, हे चोरी, एकदा कोळशे पाटलांच्या बरोबर आलं की हे सगळं सोडलं पाहिजे. सोडणार का? चला सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं. तुमचे अर्ज तुम्हाला जागेवर मिळण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. गाडीमध्ये तुमचे अर्ज शॉटिंग करायचं काम चालू आहे. 5 मिनिटांमध्ये, जास्त 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जागेवर अर्ज मिळतील. कुणीही उठायचं नाही आणि गोंधळ करायचा नाही. जेलमध्ये जाण्याची ज्यांची तयारी आहे अशाच लोकांनी अर्ज भरायचे. जेलमधून आल्यानंतर पुन्हा जमिनीमध्ये नांगर घालणार असाल तरच आमच्या बरोबर या. प्रत्येकाला कमीत कमी 5 एकर जमीन कसायला मिळालीच पाहिजे, किंवा अर्जदारांच्या समप्रमाणामध्ये आम्ही जमिनी वाटप करून घेऊ. कुणी हलू नका, तुम्हाला अर्ज देण्याची व्यवस्था करतो आम्ही. 10 मिनिटं थांबा, कुणी उठू नका जागेवरून.